अगं काय होईल लोकेशन कुठं आली मी केवढ्या वरती तर चला तुम्हाला मी सांगतो. आम्ही काढलेली वन डे ट्रिप त्यामुळे गाडीला पहिला हार बांधलं नारळ फोडलं. आम्ही एवढी जण जाणार होतो. आता इथनं पुढे मस्तीच होती नुसती. दंगा मस्ती करत बाळूमामावर आला. दर्शन घेतल्यावर ही गाडीत कसं झोपलेली बघा आणि मी कुठं झोपलोय बघा. आता जो बास म्हटलं बाळूमामानं 4 वाजता निघला. मध्ये स्टॉप केला. लोकेशन टॉपची होती बघा. आम्ही चाललेलो रांगणा किल्ल्याला. विसल्याच्या नंतर ना अंगात आलं. विसल्या म्हटला व्हिडिओ कर. हित्ता आल्यावर कळालं मोठी गाडी आत जात नाही. त्यामुळं अशा वाटत ना आम्हाला 8 किलोमीटर किल्ल्याकडे चालत जायला लागलं. कसाय मग विशालनं जुगाड केला लगेच. प्रॉपर ट्रेकिंगचा माणूस वाटाला. हे बघा आमची गँग. चलो काय त्या वाटा. किल्ला काय लवकर येईच ना पण आम्हाला दृश्य क्वालिटीच दिसालतं. कशा आहेत वाटा. मी यातनं कोण तर पडायची वाट बघालतो. कोण पडलंच नाही. अजून भाऊन इथनं 6 किलोमीटर किल्ला आहे. एवढं चालालता खरं किल्ला काय वसरच ना. वाटा बघा कशा आहेत. इथं दृश्य तर तुम्हाला टॉपच दिसणार. आम्ही इथं पहाटेच आलेलो आहोत त्यामुळं दुःख देऊन पडलेलं. त्यामुळं फोटो व्हिडिओ देऊन क्वालिटी चालतं. भाऊनो अजून लई चालायचं आहे. कसं आहे आमच्या सगळ्यांची ट्रेकिंग. अजून इथनं 5 किलोमीटर किल्ला या दगडात नाही चालूपर्यंत बास झालतं. त्यामुळे सगळे कशी निवांत बसल्यात बघा. फायनली आम्ही इथपर्यंत गाठलो. अजून 2 किलोमीटरचा आहे किल्ला. खरं इथनं जे दृश्य दिसायला चालू झालतं स्वर्गच. बघणार आहे का तुम्ही. 1 सेकंड थांबा. मग इथं फौज बी दिले. कसा आहे वाट नाद करते काय भाऊनू. फायनली आम्ही आता किल्ल्यापर्यंत आलेलो आहे. इथं बेस्ट मोमेंट कॅप्चर केलो. पुढची लोकेशन बघून डोक्याला हातच लावलो. सुट्टी नाही पळत सुटला. वाटत सरदार दिसला. भाऊनो आम्ही आता किल्ल्याच्या मेन गेटपाशी आले. आता इथून पुढे तुम्हाला पार्ट 2 मध्ये दिसणार.